निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आम्ही इथे पोहोचलेलो आहोत मावशीकडे. तर मंगळवारी आम्ही जवळजवळ 8-8:30च्या दरम्यान तिथे पोहोचलो. तर छान फ्रेश झालो, जेवलो वगैरे आणि झोपलो, कारण खूप दमलो होतो प्रवासाने. तर आता ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ, म्हणजे बुधवारची. तर बघा, आता बंगल्यामध्ये एंट्रन्स करताना ना छान अशी मावशीने खूप छान छान झाडं लावलेली आहेत. तर सुरुवातीलाच अशी छान अशी तगरीची फुलं आहेत आणि मस्त ते फुलं आहेत ना, ती अशी बहरलेली आहेत. झाड पूर्ण बहरलेलं आहे. आणि बघा, जो पहिला गेट आहे आणि हा जो दिसतोय तो दुसरा गेट आहे. तर या गेटमधून बाहेर पडल्यानंतर, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर, मी आता बाहेरून आतमध्ये चालली आहे बंगल्यातर्फे, म्हणजे बंगल्याकडे. तर बघा, बाजूला अशी छान छान झाडं लावलेली आहेत. तर ना, असा एक घर आपलं गावाला नक्की असावं. प्रत्येक मराठी माणसाचं एक घर, भले ती छोटी जमीन असू देत, 2 गुंठा असू देत, 3 गुंठा असू देत, पण एक प्रत्येक मराठी माणसाचं हे स्वप्न असावं की आपल्याला आपलं स्वतःचं गावाला घर असावं. आणि इथून आता सुरू होतं आहे तुळशी वृंदावन, जे तुम्ही आत्ता बघितलं असणार. तर आता इथून मस्त छान अशी छोटी छोटी झाडं मावशीने लावलेली आहेत. छान सिमेंटचा कट्टा केलेला आहे प्रॉपर. आणि इथे छान अशा दुर्वा इथे उगवलेल्या आहेत. आणि कसली कसली फुलांची झाडं खूप छान छान लावलेली आहेत. ही आहेत तुळशीची झाडं, किती मंजिरी आलेल्या आहेत बघा. त्याच्यानंतर हे आहे मला वाटतं जास्वंदीचं झाड आहे हे. तर असं गावाला घर असेल ना, तर मध्ये छान असा बंगला किंवा छोटंसं साधंसं घर असेल तरी चालतं. आणि घराच्या आजूबाजूला छान अशी आपण बाग करायची, जेणेकरून कधी आपल्याला कंटाळा आला तर आपण आपल्याच घराच्या अवतीभोवती छान असा फेरफटका मारू शकतो. तरी बघा, ही काही रानझाडं आहेत. ही आहे तुळस. आणि हे ना छोटंसं मला वाटतं कलम आहे, जे मावशीने लावलेलं आहे. तर इथून अशी छान छान झाडं सुरू होत आहेत. तर पेरूची झाडं, त्याच्यानंतर हे आहे गुलाबाचं झाड. तर खूप सारी फुलांची, फळांची झाडं आपण तिथे लावू शकतो. तर खरंच आपण ना निसर्ग सानिध्यामध्ये राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मुंबईमधलं जे जीवन आहे आपलं, ते अतिशय धकाधकीचं आहे. आणि त्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना आपण आपलं आयुष्य जगणंच विसरून जातो. तर बघा, छान अशी गुलाबाला कळी आलेली आहे. आणि हे आहे फणसाचं झाड. तर अशी छान छान झाडं लावलेली आहेत मावशीने, मस्त झाडं लावलेली आहेत. सॉरी, हे आहे काजूचं झाड. बघितलं, आता आपण मुंबईत राहत नसल्यामुळे आपल्या झाडांची सुद्धा ओळख नाही आहे. तर छान असा इथे काजू आलेला आहे. आणि मी बघितलं, खरं तर मी विसरली पटकन, कारण आपल्या डोळ्यांसमोर ही झाडं प्रत्येक वेळी नसतात ना. तीच झाडं गावच्या माणसांना विचारा बघू, पटकन ते झाड बघून सांगतील की हे कसलं झाड आहे. तर बघा, छान छान काजू लागलेले आहेत. आणि हे अजून पिकायचे बाकी आहेत. आम्ही फार लवकर गेलो, नाहीतर तेही खायला मिळाले असते. छान अशी फुलं येतात बघा, आणि मग त्याला ते काजू येतात. तर असे मस्त छान छान काजू लटकलेले दिसत आहेत. आणि असेच काजू आपण बाजारामध्ये भरपूर पैशाने, म्हणजे बऱ्याच रेटने असे विकत घेतो. तर अशी झाडं जर आपण गावाला घर बांधून जर घेतली ना, तर किती छान ना. तर हे बघा, हे कलम लावलेलं आहे मावशीने, हे वाढायला खूप वेळ लागेल. तर अशी छान छान छोटी छोटी झाडं ना आपण आपल्या घराच्या आसपास लावू शकतो. तर प्रत्येक मराठी माणसाने हे आपलं स्वप्न ठेवलं पाहिजे की मुंबईत ना प्रत्येक माणसं 1 घर, 2 घर अशी इन्व्हेस्टमेंट करतात. पण गावात आपल्या मातीमध्ये आपली एक जमीन असावी आणि त्या जमिनीवर आपलं छोटंसं घरकुल असावं. आणि या घरकुलाच्या आजूबाजूला छान छान फळांची, फुलांची झाडं असावी, बाग असावी. आणि कधीतरी त्या बागेत आपण नक्की फिरायला जायचं आहे. जेव्हा सुट्टी पडेल मुलांना, आपणही सुट्टी काढून ते एन्जॉय करायला हवं. निसर्गाच्या सानिध्यात खरंच राहायला हवं. तर हे बघा, घराच्या बाजूलाच मावशीने छान असं हे फणसाचं झाडसुद्धा लावलेलं आहे. आणि किती फणस आलेले आहेत बघा. आणि असे फणस आपण मुंबईला अगदी 200, 250, 300 असे गरे आपण विकत घेतो. आणि इथे सगळं फ्री. मावशी तर असे फणस पिकले की फ्रीमध्ये वाटते. म्हणजे गावाला गेलं ना की
प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैसा मोजावा लागत नाही. तेच सेम थिंग जर आपण मुंबईला साधे आपण एवढूसा वाटा जरी घराचा घेतला ना, तरी त्याच्यासाठी आपल्याला 100, 150, 200 रुपये द्यावे लागतात. तर हे बघा, ही आहेत पांढरी जास्वंद आणि हे आहे केळीचं झाड. तर या झाडाला पण केळी लागली होती आणि ती मावशीने काढलेली आणि आमची खाऊनसुद्धा झालेली. तर इतकी गोड केळी ना, आणि ही केळीसुद्धा आपण बाजारातून विकत आणतो आणि हे सगळं गावाला फुकट मिळतं. तर खरंच अशी छान अशी बाग आपण नक्कीच तयार करावी. आणि असंही आता बघतच आहात तुम्ही. तर हे बघा, हे किती सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. तर मी काय म्हणत होते, तर आता आपल्याला मुंबईला किती उकाडा जाणवतोय, इतकं गरम होतंय ना, याचं कारण काय आहे? तर झाडं कमी आहेत. त्याच्यामुळे गारवा नाही आहे वातावरणामध्ये. आणि इथे बघा किती छान असा वारा सुटलेला आहे. मात्र एक आहे की ही सगळी झाडं लावण्यामागे मेहनत मात्र भरपूर आहे. माझी मावशी पण खूप मेहनत घेते ही झाडं वाढवण्यासाठी. त्यांची काळजी घ्यावी लागते, पाणी घालावं लागतं, मध्ये मध्ये खतं घालावी लागतात, माती उकरावी लागते. तर हे बघा, हे आहे कढीपत्त्याचं झाड. तर अशी झाडांबरोबर मस्त मजा घेत, छान फेरफटका मारत, दुपारी जेवून आराम केला आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी माझ्या मावशीच्या मुलीने छान असा आम्हाला म्हणजे खाण्याचा बेत केलेला. तिच्यातर्फे छान अशी पार्टी होती. त्याच्यामुळे मग आम्ही थोडासा गावचा मूड चेंज करून पुन्हा एकदा म्हणजे मुंबईचा मूड तिने क्रिएट केला. कारण तिला असं की आम्ही मुंबईवरून आलेलो, त्याच्यामुळे मग तिथलंच काहीतरी असं खाणं आपण प्रेफर करूयात. तर त्याच्यामुळे आम्ही खेडला एका हॉटेलमध्ये गेलो. तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत फूड कॉर्नरमध्ये. एमओडी असं त्याचं नाव आहे. तर मस्त छान छान मेनू होते ह्याच्यामध्ये. तर आम्हाला काही फारशी इकडची टेस्ट माहिती नव्हती. तर त्याच्यामुळे सुखदा म्हणजे माझ्या मावशीची मुलगी, ती तिकडे येलो ड्रेसमध्ये तुम्हाला दिसत असेल काउंटरला, तर तीच काय काय ऑर्डर देत होती. तर तिने छान छान असं ऑर्डर केलेल्या आणि पहिलीच आली मेन महत्त्वाची डिश, ती म्हणजे फ्रेंच फ्राईज. ते किमया आणि देवजाला फार आवडतात. त्याच्यानंतर तिने काही पिझ्झाज मागवले. तर पिझ्झामध्ये पण 1-2 व्हरायटीज तिने मागवलेल्या. एक चीज पिझ्झा होता, एक मला वाटतं मशरूम का पनीर पिझ्झा होता. तर असे 2-3 पिझ्झाचे प्रकार तिने मागवलेले आणि आम्ही सगळे मिळून सगळ्या डिशेस ट्राय करत होतो आणि खरंच टेस्ट इतकी अप्रतिम होती ना. तर जे कोणी खेडला राहत असतील किंवा चिपळूणला राहत असतील ना, तर या रेस्टॉरंटमध्ये, या फूड कॉर्नरमध्ये तुम्ही नक्की या. किंवा जर कोणाचं गाव असेल ना, तर खेडला नक्की या. तर मी मागवलेलं व्हॅनिला मिल्कशेक आणि चॉकलेट मिल्कशेक पण मागवलेलं. सुखदाने म्हणजे जिने आता ही पार्टी दिली, तिने मागवलेली कोल्ड कॉफी. तर असे छान छान इथे मेनू तिने मागवलेले होते. त्याच्यानंतर आला शेवटी बर्गर. तर इकडचे मला वाटतं बऱ्यापैकी 80% जे पण काही फूड होते ते आम्ही इथे ट्राय केले आणि इतकी अप्रतिम चव होती ना, म्हणजे मुंबईतसुद्धा मी बऱ्याच ठिकाणी हे सगळे मेनू खाल्लेले आहेत. तर हे बघा, हे ते रेस्टॉरंट आहे मूड्स ऑफ डेझर्ट्स. तर खरंच एक एक फूड खाऊन आहे ना, खरंच मूड बनत होता आणि इतकं टेस्टी होतं ना. तर अशा प्रकारे आम्ही छान असा एन्जॉय केला खेडला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय. आणि हो मंडळी, मी जे गावाला गेलेले ना, त्याच्या काही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की बघा आणि छान असा तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे. तर असेच काही काही छान छान व्हिडिओ घेऊन मी नक्कीच तुम्हाला भेटत राहीन. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.